नमस्कार मित्रांनो, फायनली यस, मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपले लॉंग व्हिडिओ येत नव्हते. खरं पाहता आपण याआधीच शॉर्ट सुरू केले होते, पण मी प्रत्येकाच्या कमेंट्स वाचत होतो. सर्वजणांचा एकच आग्रह होता की नॉर्मल व्हिडिओ कधी येणार. तर मित्रांनो, इथून पुढे आपण प्रयत्न करू की एका विशिष्ट दिवसानंतर एक व्हिडिओ पोस्ट करण्याचा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जालना ते मुंबई CSMT ह्या सध्याच्या जनशताब्दी एक्सप्रेस अशीच राहायला हवी की येणाऱ्या 8 मार्च रोजी त्याचा विस्तार हिंगोली डेक्कनपर्यंत करायला हवा की नको. तर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. 2007 रोजी तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी एक जनशताब्दी एक्सप्रेस सुरू केली होती, जी दिवसा धावायची. पुढे चालून 2015 रोजी ह्या ट्रेनचा विस्तार जालन्यापर्यंत केला गेला व अगदी सध्याला ही ट्रेन जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस अशी धावते. सकाळी जालन्यावरून निघून हीच ट्रेन प्रवाशांना संध्याकाळी वापस जालन्याला आणते. ही एक सुपरफास्ट प्रकारामध्ये मोडणारी ट्रेन आहे, जिला अतिशय कमी स्टॉपेजेस आहेत. म्हणजेच जालन्यावरून निघाल्याच्या नंतर ही जनशताब्दी फक्त संभाजीनगर, मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे व दादर अशी थांबते. एकूण 435 किलोमीटरचं अंतर फक्त 7 ते 8 तासामध्ये कापते, जिची टॉप स्पीड काही ठिकाणी 130 km/h अशी आहे. जालन्यावरून रोज सुटणाऱ्या ह्या ट्रेनला कल्याण लोकोशेडचं WAP7 ओढत नेतं. नुकतेच गाडीचं रूपांतर अत्याधुनिक LHB कोचेसमध्ये पण झालेलं आहे. तर नवीन बातमीनुसार ही ट्रेन आता हिंगोली डेक्कनपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. येणाऱ्या माहितीनुसार सध्या जालन्यावरून निघण्याच्या वेळेमध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. ही विस्तारित जनशताब्दी रोज सकाळी 4:30च्या दरम्यान हिंगोली डेक्कनवरून सुटेल व वसमत, पूर्णा जंक्शन आणि परभणी या 3 ॲडिशनल स्टॉपेजसह जालन्याला 9च्या आसपास पोहोचेल व तशीच पुढे मुंबईकडे रवाना होईल. परतीच्या प्रवासामध्ये मुंबईवरून जालन्याला ही ट्रेन रात्री 8च्या सुमारास येऊन रात्री 12-12:30च्या पर्यंत हिंगोलीला पोहोचेल. आता प्रश्न राहिला की हा विस्तार योग्य आहे की अयोग्य. मित्रांनो, पहिली गोष्ट, हिंगोली हे जिल्ह्याचं ठिकाण असून येथून एकही ट्रेन मुंबईसाठी नव्हती. लोकांना ट्रेनचा ऑप्शनच बंद होता. परंतु बऱ्याच जणांना वाटू शकत होतं की मग एक नवीन रेल्वे हिंगोलीवरून का नको सोडायला. परंतु आपण जर पाहिलं तर आधीच संभाजीनगरवरून जी सुरू व्हायला हवी होती वंदे भारत जालन्यावरून सुरू आहे. तर वंदे भारतच्या रूपात मोठं गिफ्ट आधीच जालना व संभाजीनगरला मिळालेलं आहे. व टेक्निकली पाहायला गेलं तर जनशताब्दीचा विस्तार हिंगोलीपर्यंत करण्याचा निर्णय हा योग्य वाटत आहे. कारण 2 ट्रेनची इतकी आवश्यकता नव्हती, कारण आधीच नांदेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या बऱ्याच ट्रेन इथून जातात. त्यामुळे हिंगोलीपर्यंत विस्तार करणे योग्यच आहे असे वाटत आहे. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की ही ट्रेन सुपरफास्ट कॅटेगरीमध्ये येते. त्यामुळे मिनिस्ट्रीने अप्रूव्ह केलेल्या 3 स्टेशन व्यतिरिक्त म्हणजेच वसमत, पूर्णा आणि परभणी रेल्वेने अजून कुठेही याचा स्टॉपेज द्यायला नाही पाहिजे. आधीच परभणी, पूर्णा, हिंगोली या भागामध्ये ट्रेनचं मॅनेजमेंट हवं तितकं चांगलं नाही आहे. ट्रेनला सहजरित्या प्रायोरिटी देऊन काढून देणं तितकंच महत्त्वाचं ठरेल, तरच सुपरफास्टचा दर्जा राहू शकेल. तर मित्रांनो, धन्यवाद. ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. भेटू एका नवीन व्हिडिओ.